राहू दे आता, ते कर कम्प्लीट तू, मग बघूया. आणि कोशिंबिरीमध्ये दही नको घालूस आता, आणि त्याच्यावर मीठ घालू नकोस, नाही तर पाणी सुटेल. हो चालेल. ही मुलगी कामच कसं करते बघा ना. काम धाम काही नाही हिला. आपल्या देवघरात येऊन पूजा करते. नाही स्वानंदी, तुझ्या कदाचित लक्षात नसेल तर मी तुझ्या लक्षात आणून देते. आपल्या घरी ना पूजा अर्चा करायचा मान घरच्या सुनेला असतो. चिंगी, चिंगी, हा काय ग, काय झालं? लक्ष कुठे आहे? बरी आहेस ना? हो मग सकाळी जे काय झालं त्याचा विचार करतेस का? वहिनी, अहो सकाळी मी पूजा करून नक्की काही चूक नाही केली आहे ना? कारण मी ना एक नंबरची येडपट आहे. डोक्यात जे काही येतं ना लगेच करून टाकते आणि मग हे असं पस्तावा करत बसते. मी तेव्हाही सांगितलं, आता परत सांगते, पूजा करणं ह्यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे पूजा करून तुझं काही चुकलेलं नाही आहे. मनापासून पूजा केलीस की नाही, देवाला फुलं वाहिलीस, हात जोडलेस, आणि मुळात देवावर काही एका माणसाचा हक्क नसतो. हो, आता तू पूजा केलीस ह्याबद्दल आपल्या घरात वेगळी मतं असू शकतील, पण मला आणि राजवाड्यांना किंवा आजींना पण त्यात काहीच चुकीचं नाही वाटलं. त्यामुळे ठीक आहे, तू एवढा नको विचार करूस. पण मी मल्लिका मॅडमना खरंच आवडत नाही ना. म्हणजे हा अगं, पण मुळात ठीक आहे ना, आपण प्रत्येकाला आवडलंच पाहिजे, हे काही गरजेचं नसतं. नाही, पण मला ना मल्लिका मॅडमची खूप भीती वाटते. म्हणजे त्या कधी कधी ना माझ्याशी खूप चांगलं बोलतात आणि कधी कधी ना माझ्यावर खूप जोरात ओरडतात. त्यांना कसला राग येतो ना मला तेच कळत नाही. हो वहिनी, असं का करत असतील बरं त्या? हे बघ बाळा, अगं एकेकाचा स्वभाव असतो, आणि असं प्रत्येक गोष्ट मनाला नाही लावून घ्यायची. आपल्याला नाही माहिती कोण काय परिस्थितीमध्ये, काय विचारामध्ये आपल्याशी बोलत असतं. आपण एकच गोष्ट करू शकतो, आपलं काम चोख करायचं, आपल्यामुळे कोणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यायची, त्याची खबरदारी घ्यायची, बस. पण वहिनी, घरच्या मालकिणीला नोकरांचा त्रास झाला की मालकीण नोकरांना घरातून काढून टाकते. पण मी तर इकडेच राहणार आहे ना, मग मला तर या सगळ्याची सवय करून घेता आली पाहिजे, नाहीतर पुढे खूप अवघड होईल. म्हणजे म्हणजे मी स्टाफ आहे ना इकडे, तर मला घरातल्यांचं सगळं मन राखता आलं पाहिजे असं. हां, नाही पण मी म्हणाले तसं, तू काही चुकत नाही आहेस, आणि तुझ्या वागण्याची सवय हळूहळू होईल घरातल्या प्रत्येकालाच. बाकी तू काम व्यवस्थित कर, आणि सतत आपल्या स्वतःच्या मनाला विचारत राहायचं बरं का, की आपण चुकतोय का. हां, आपलं मन बरोबर सांगत असतं आपल्याला. आपल्याकडनं जर काही चुका होत असतील तर सगळ्यात आधी मनातून येत असतं, ते ऐकायला शिक, ते निग्लेक्ट नाही करायचं. कळतंय ना मी काय सांगायचा प्रयत्न करते ते? हो वहिनी.